श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या असीम कृपा प्रसादाने पार पडत असलेला उत्साहपूर्वक आणि अत्यंत अशा सुखानंदाने पार पडत असलेला हा सोहळा, या सोहळ्या पाठीमाग ज्यांचा विशेष असा मनोधर्म आहे, ज्यांना अवघा महानुभाव पंथ नव्हेच तर इतरत्र प्रांतातही ज्यांची ओळख पसरलेली आहे, जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तवे विहीन मन निर्मळ वाहेन, पाण्यासारखी स्वच्छता, चंद्रासारखी शीतलता आणि चंदनासारखी सुगंधता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या सानिध्यानामध्ये, ज्यांच्या असण्यामध्ये आणि आम्ही जिथं वावरत असो त्या मातीमध्ये आम्हाला अनुभवायला मिळते, प्रत्येक क्षणी शिकायला मिळते, प्रॅक्टिकली आमच्या जीवनामध्ये उतरवायला मिळते, असे साहित्याचार्य मम गुरुवर्य ज्ञानरत्न गुरुवर्य आचार्य प्रवर श्री मामाजींची अंतःकरणपूर्वक आठवण करतो। तसेच जास्त मोह केल्यानंतर काय होतं याचं समर्पक असं उदाहरण आपल्या श्रीमद भागवत गीतेच्या माध्यमातून या अवघ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या नवरात्र महोत्सव माध्यमातून चालत असतं। गेले 11 वर्ष अविरत आणि अखंडितपणे ब्रह्मविद्या सिद्धांताचं संगोपन, जतन, संवर्धन ज्या गुरुमाऊलीनं केलं, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक नवी ऊर्जा, नवी ओळख आणि मानवपंथाविषयी नवीन प्रेरणा निर्माण झाली, असे भक्कमपणे पाठीशी उभं राहणारे एक धडधडतं आणि खंबीर नेतृत्व विद्वतरत्न गुरुवर्य श्री काकाजी। तसेच गेली 11 वर्ष या नवरात्र महोत्सवाचा रथ, या रथावरती आरूढ होऊन या रथाचं सारथ्य करणारे असे गुरुतुल्य विनोद दादाजी शास्त्री, ज्यांची सुंदरशी अशी देवपूजा, ज्या देवपूजेच्या माध्यमातून त्या परमेश्वराला आठवणं अत्यंत सोपं आहे आणि समर्पक आहे। येथून हंगा येथीच्या संबंधा गेले तेथुले ओटे गोटे आज करून तुम्हा नमस्कार नी किंगा। अरे ज्या भगवंतांनी, ज्या परब्रह्म परमेश्वर श्री गोविंद प्रभूचे रचकार आपल्या कपाळावरती लावून घेतले, स्वतः त्यांच्या पाऊल खुणा आपल्या निधळावरती निधळ खाली ठेवून नमस्कार केल्या, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण पिढ्यानपिढ्या आलेली देवपूजा, अशी सुंदरशी देवपूजा सोडली असे बाके बिहारी मंदिरचे पुजारी अक्काबाईजी, तसेच श्रीकृष्ण मंदिराचे संस्थापक संचालक शिवमराज दादाजी वांबोरीकर उर्फ नागपूर, तसेच ज्यांच्या मुखारविंदातून काल आपण ज्ञान श्रवण केलं, ज्यांच्या उत्कृष्ट वाणीतून आपण त्यांनी लिहिलेलीच गीतेही ऐकली, असे युवा प्रबोधनकार मम स्नेही युवराज दादाजी, तसेच वांबोरीहून आलेले परमपूजनीय आदरणीय प्रेमानंद दादाजी, या पोथीचे पाठाज्ञ परमपूजनीय आदरणीय सूरज दादाजी, तसेच सिन्नरहून आलेली सर्व आश्रमस्थ मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच माझी वांबोरीहून आलेली गुरुभावंडेही या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच जमलेले सर्व संत महंत नामधारक वासनिक, महिला भगिनी, मायमावल्या आणि हे सर्वच उपस्थित असलेले इंदोर शहराचे प्रभुप्रेमी, या सर्वांचं अंतःकरणपूर्वक आणि हात जोडून सर्वांना विनंती आणि एक निवेदन करतो की माझा विषय काय फार गंभीर नाही, किंवा मी जे तत्वज्ञान सांगायला पाहिजे तेही मी सांगू शकत नाही, का कारण माझ्याकडे शब्दाचा अभाव आहे। त्या परमेश्वराचं अविर्वचनीय
आणि स्वरूप गावाही मी सांगू शकत नाही, कारण की मी दुबळा आहे. शब्दाची दरिद्री माझ्या ठिकाणी आहे. अनेक दरिद्र्याने युक्त मनुष्य असतो. कुणी पैशाने असेल, कुणी कपड्याने असेल, कुणी चपलीने असेल, कुणी सोन्याने असेल, कुणी नाण्याने असेल, पण माझ्याकडे शब्दाचं दारिद्र्य आहे. आणि पैशाचं दारिद्र्य हे जरी समोर दिसत असलं, परंतु शब्दाचं दारिद्र्य हे प्रत्येक क्षणी माणसाला आठवत असतं. कारण असं म्हणतात ना की शब्दातूनच माणसाच्या संस्काराची ओळख होत असते. म्हणून माझ्याकडे काही जास्त शब्दही नाही. गुरुमाऊलीने दिलेली जी ब्रह्मविधीची 2-4 अक्षरे आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी या सत्संग सोहळ्याचं कुठलाही विषय निवडत असताना तुम्ही सर्वज्ञ या नवरात्र महोत्सवाचं पोस्टर बघितलं असेल. त्या पोस्टरमध्येही कुठला तरी विषय असतो आणि विषयाला धरून चालत असताना विषयात तर होत नसतं. किंबहुना एक विषय घेतला तर तो विषय संपूर्ण टोकाला जात असतो. कारण कुठेही जर बोललं तर माणूस भरकटत असतो. कसा भरकटत असतो? जसं आम्ही तुम्ही या संसार चक्रामध्ये भरकटत गेलो आहे. का? कारण की एक विषय, एक जो परमेश्वर आहे तो तर आपण धरला नाही ना. एक जर परमेश्वर धरला असता, माळेकरच्या दृष्टांताचे न्याय जर आपण त्या परमेश्वराचं ऐकलं असतं, अविधी सोडून विधीकडे जर वळाला असतो, तर किंबहुना आज आपण इथं सर्वजण उपस्थित नसतो. आधीच आपण उधळून गेलो असतो. परंतु म्हणतात ना की सांगपंडिताचं उदाहरण या ठिकाणी घेता येईल की कितीही जवळीक असली आणि कितीही स्वामींचा मनोधर्म असला तरी ही कर्म माणसाची अशी आहेत की ती कर्म माणसाला चिटकलेली आहेत, ती दूर होत नाही. कशी चिटकलेली आहेत याचं समर्पक उदाहरण दुपारच्या सत्रामध्ये गोरवाऱ्यांच्या मुखारविंदातून आपण ऐकलं. जे मळ जसे चिटकले ना तशी ही कर्म माणसाला चिटकलेली आहे. या कर्माच्या पलीकडं जेव्हा माणूस जाईल ना त्यावेळेस खऱ्या अर्थात त्याचा उद्धार होणार आहे. म्हणून एक विषय ठरवलेला असतो, त्या विषयाने चालायचं असतं. म्हणून माझा आजचा जो विषय आहे तो आहे उत्तर यात्री. बघा, मनुष्य अनेक यात्रा करत असतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, ही यात्राच करून आलात. कुणी गाडीनं आला असेल, कुणी बसने आला असेल, कुणी प्रायव्हेट गाड्यांनी आला असेल. यात नवल नाही, कारण ही यात्रा आहे. तुम्ही इथं आलात, परत इथून घरी जाणार आहात. संपली तुमची यात्रा, संपली. तुमचा उद्देश संपला. उद्देश फक्त एवढाच होता, नवरात्राला जायचं, काकाजींच्या नवरात्राला जायचं, तिथून ब्रह्मविद्या जे सांगतील ते ऐकायचं, स्मरण करायचं आणि घरी यायचं. तुमची यात्रा संपली. परंतु एक अशी यात्रा आहे की जिची जर सुरुवात झाली ना तर तिला कधी खंड नसतो. ती अविरत आणि अखंडितपणे चालत असते. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवाने गृह्णाती नरोपराने तथा शरीराने विहाय जीर्णानी अन्याने सह्याने नवाने देवी. जीवाची जी यात्रा असते ना ती अखंडित चालू आहे. तिला कुठलासा स्टॉप नाही, तिला जंक्शन स्टेशनही नाही, तिला कुठलीशी पायलट किंवा कुठलंच असं कोणी चालवतही नाही. तिला नियंत्रण करण्याची गरज नाही. वरून CCTV लावलेला आहे, करत असतं नियंत्रण. तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही चालत चाललंय. काही कुठलं शाशी करायची त्याला गरज नाही, ते आपोआप चालत असतं. हे आज रात्र झाली, उद्या सूर्य उगवणारच आहे, यात नवल नाही. ही सृष्टी व्यवस्था लावून गेलेली आहे, ही चालणारच आहे. परंतु ह्या संसार चक्राच्या पलीकडे तो अव्यक्तमंत परमेश्वर या जीवाची ते कर्मलेप काढून आणि अविद्या दूर करून आपला स्वरूपाचा आनंद जीवाला देण्यासाठी त्या मायेच्या पलीकडे असलेला परमेश्वर, अव्यक्तमंत परमेश्वर या भूतलावर व्यक्त होत असतो. आणि मग तिथून स्वामींची यात्रा चालू होती. स्वामींची यात्रा चालू झाली असेल खऱ्या अर्थाने बघितलं तर ती गुजरात राज्यातून, आणि गुजरात राज्यातून स्वामींची आता यात्रा चालू झालेली आहे. आणि स्वामींची यात्रा चालू झालेली असताना स्वामीने संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केलेले आहे. आणि अवघ गंगातीर पदस्पर्शाने पावन झालेले आहे. एक एक परमाणू घ्यावा आणि वंदन करावं, इतकी पवित्रता आणि इतकं सामर्थ्य त्या कणाकणामध्ये रुजलेलं आहे. इतकी पावित्र्यता त्या आणि इतकी सुगंधता त्या कणाकणांना आलेली आहे. आणि आता स्वामींचा प्रवास डोमेग्रामच्या विरुद्ध असलेल्या बेलापूरच्या दिशेने होत आहे. बेलापूरच्या त्या आदित्यच्या मठामध्ये आता स्वामी विराजित आहे. 1-2 महिने झाले आणि आता स्वामींचा मनोधर्म भंगला. जसा तुमचा आमचा 10व्या दिवसानंतर जो उद्देश संपणार आहे तसा स्वामींचा उद्देश संपला नाही. फक्त त्या प्रांतामधला स्वामींचा जो उद्देश आहे तो भंगला, तिथं स्टॉप झाला. आता स्वामींनी उदासीनता स्वीकार केलेली आहे आणि स्वामी ओट्यावरती विराजित आहे. निरवशी शांतता आहे. पक्षाचाही आवाज होत नव्हता, कारण रात्र आहे. आभाळाने चांदण्यांना झाकून टाकलेला आहे. चंद्रही आता दिसत नाही.
एकदम काळाकुट्ट अंधार आहे, कसा अमावस्याला असतो तसा. 22 सर्व भक्तजन स्वामींच्या समोर बसलेले आहेत. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. नामदेवाचार्य स्वामींच्या जवळ बसलेले आहेत. महादाईसा स्वामींच्या उजव्या हाताला बसलेले आहेत. बाईसा समोर आहे. मध्येच नामदेवाचार्य बाहेर जात आहेत, मध्ये येत आहेत. कसं जसं आपल्याला काही सुचत नसल्यानंतर आपण घरामध्ये ज्या एरझरा मारतोत ना, त्याप्रमाणे आता नामदेवाचार्य एरझरा मारत आहे. स्वामी नामदेवाचार्यांकडे बघत आहे, कृपा कटाक्ष टाकत आहे, किविलवाणीने बघत आहे. जशी एखादी माता कामाला जायचं असताना तिच्या बाळाकडे बघते ना, तसं आता स्वामी नामदेवाचार्यांकडे बघत आहे. स्वामी आता डोक्याला हात लावत आहे आणि स्वामींच्याही त्या चक्षुमध्ये आता अश्रू उतरलेले आहेत. आता स्वामी डोळे बंद करतायत. माझ्या विना माझा नागदेव कसा राहील. स्वामी चिंतन करतायत आणि त्या चिंतनामधून जीवाला मोह असतो ना, जीवाला मोह असतो. परमेश्वर तर त्याच्याही पलीकडे आहे. 81 कोटी 6 लक्ष 10 देवतेच्या पलीकडे, या ब्रह्माच्याही पलीकडे, ब्रह्मांडाच्याही पलीकडे तो परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराला कुठलाही मोह नाही, कुठलेही बंधन नाही. नाहम मनुष्य नतदेवक्ष न ब्राह्मणक्षत्रिय वैश्यशूद्र न ब्रह्मचारी न गृहीमान असतो भिक्षुन चामनीच बौद्ध रूप. विचार मालिकेचं 203 वचन आहे. आणि आता स्वामी या कुठल्याही बंधनात पडलेले नाहीत, परंतु स्वामींचा आणि भक्ताचा जो व्यवहार असतो ना, स्वामींना भक्ताचा जो जिव्हाळा असतो ना, तो कसा असतो माहिती आहे. ज्याप्रमाणे श्रीनगरमध्ये स्वामी काय म्हणतात की आता 22 देवा व्हावे लागेल. आता स्वामी काय म्हणतात की आता मला 22 देवा व्हावे लागेल. आता बस करा. अहो, देवाला अधीन करण्याचं सामर्थ्य त्या 22 आहे. तेवढं अधीनत्व त्या 22 स्वामींवरती मिळवलेलं आहे. येळापूरचाही तो प्रसंग असेल. येळापूरच्या त्या प्रसंगामध्ये जेव्हा जरकडा स्वामी खेळत होते, तेव्हाही स्वामी तिथं हे शब्द म्हणतात की आता मला 22 देवा व्हावे लागेल. कुठल्या भटोबासाच्या देवा नाही, माईमठाच्या नाही, सारंगपणिताच्या नाही आणि औसाच्या सुद्धा नाही. कुणाच्या तर 22 देवा व्हावे लागेल. कारण एवढं अधीनत्व, एवढं अधीन त्या 22 त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांना आपल्या जवळ केलेलं आहे. ही असती प्रेमाची ताकद. पण ज्ञानियाचं तसं नसतं. ज्ञान आणि प्रेम हे विरुद्ध मार्ग आहेत. इथून 2 वाट आहेत, एक ज्ञान आणि प्रेम. प्रेमियाला कुठलासा मोह नसतो. प्रेमियाला ज्ञानाची गरज नसते. प्रेमियाला बंधनही नसतात. प्रेमिया सहजच समजून घेऊ शकतो. एखादा अडाणी माणसाला जर तुम्ही समजवत असाल ना, तर तो सहज समजून जाईल की अरे बाबा हे असं नाही असं आहे. हे मोठे फोन जे समोर लागलेले आहेत ना, त्या अज्ञानी जो अडाणी माणूस आहे त्याला दाखवले, त्याच्यातलं काही कळत नाही, रस वाटत नाही. एखाद्या 10वीच्या किंवा 12वीच्या पोराला तोच मोबाईल द्या, दिवसभर जरी त्याच्या हातात तो मोबाईल असला तरी सुटू शकत नाही. का? कारण त्याच्यामध्ये अडकलेला तो जीव आहे ना, तो अडाणी माणसाला नाही. अडाणीच्या माणसाच्या ठिकाणी प्रेम घ्या. तिथं ज्ञानियाची गरज नाही. ज्ञानी स्वामीच्या वियोगाशिवाय राहूच शकत नाही. या भूतलावर तो जिवंत राहूच शकत नाही. ही आहे ज्ञानियाची अवस्था, ही आहे प्रेमियाची अवस्था. पण ज्ञानियाचं तसं नाही. ज्ञानियाचं याच्या विरुद्ध आहे. एखाद्या माणसाला जर तुम्ही सांगितलं ना बेक बे बेधून 8, तो कानाखाली मारी तुमच्या. अरे 8 होतात का 4 होतात ना मूर्खा. तो कानाखाली मारे. का? ही ज्ञानाची ताकद आहे. ते ज्ञान आहे त्याच्याजवळ, तो समजू शकत नाही. पण प्रेमिया मात्र सहज समजून जाऊ शकतो. आता स्वामींना 22 जिव्हाळा वाटत नाही. का? कारण प्रेमी आहे. आमच्यानंतर आमच्या विद्यमानी हा देहत्याग करणार आहे. पण ज्ञानियाचं मात्र तसं नाही ना. म्हणून स्वामी डोळे बंद करतायत आणि नामदेव आचार्यांकडे बघतायत. नामदेव आचार्य दाराशी जात आहेत, पुन्हा मध्ये येत आहेत. आता हळूहळू पाऊसही चालू झाला होता आणि हळूहळू पाऊस चालू झाला असताना आता स्वामी धीर गंभीर होऊन म्हणतात की नागदेवा, नागदेवा, आता आम्हाला पालखी येईल का? आता पालखी येईल बा आणि आम्ही पालखीत बसून असंच निघून जाणार आहोत. महादाईसा स्वामींजवळ बसून प्रश्न विचारते. कुणासाठी? स्वतःसाठी नाही, तुमच्या आम्हासाठी. आता स्वामी महादाईसा स्वामींना विचारते, जीजी आपण उत्तरापंथी जातायत, ठीक आहे, पण सन्निधानामध्ये आम्ही चिंतन तरी कशाचं करावं? यावर स्वामींना पंचनाम, तो पुढचा प्रसंग माहिती आहे, जास्त ताणणार नाही. त्याच्या नंतरचा प्रसंग आपल्याला अनुभवायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रसंग. आणि मग 2 सेवक आले, दाराजवळ उभे राहिले. पालखी आली, दाराच्या बाहेर उभी राहिली अंगणामध्ये.
त्याच्यानंतर सेवक उतरले. त्याच्यातला एक सेवक समोर आला, स्वामींना डोळ्यांनी इशारा केला आणि स्वामींना समजून घेतला. त्याने दरवाजाकडे हात केला आणि स्वामी उठले. स्वामी उठले आणि आता स्वामींची यात्रा त्या पालखीकडे सुरुवात झाली, जाण्याची सुरुवात झाली. त्या पालखीकडे आता स्वामी जात आहेत. त्या पालखीकडे जात असताना स्वामींनी थोडे दरवाजाच्या उंबऱ्याच्या पाठीमागं थांबले. पाठीमागं बघितलं, वांद्रेश काय करतोय. वांद्रेशाच्या त्या डोळ्यामधून दोन्ही धारा चालू आहेत. स्वामी पुन्हा समोर जात आहेत. त्या उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकला, पायऱ्याही उतरल्या. पुन्हा मागं बघितलं, नागदेव आचार्य आता दाराशी उभे आहेत, रडतायत, डोळ्यामध्ये दुःख आहे, विनवणी करतायत. पण त्यांनाही माहीत आहे की आता स्वामींची प्रवृत्ती जी उत्पन्न झाली ती काय भंगणार नाही. एवढं तरी सामर्थ्य, एवढं ज्ञान त्यांनी स्वामींच्या सन्निधानात मिळवलंच होतं की तो स्वामींचा असणारा मनोधर्म आहे तो तेच जाणत होते. स्वामी आता त्या पालखीमध्ये बसलेले आहेत आणि बसलेले असताना नागदेवाचार्य पालखीच्या तोंडाजवळ येऊन उभे आहेत आणि नागदेवाचार्यांना हुंका आवरत नव्हता, तरीही तो आवरून ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या चरणाशी आपलं डोकं ठेवून आणि रडून म्हणतायत, देवा भंगीजोजी प्रवृत्ती थांबा ना देवा, काय पाप केलं आम्ही, या पापामुळं या अवघ्या भक्तिजनांचं ते दरिद्री असं वातावरण उदयाला आलं. त्यांचं भाग्य जे स्वामींच्या सन्निधानात असून सेवादास्य करायचं होतं ते तर आता थांबलं. कुठेतरी कोणची तरी पापे, कोणची तरी दुःखे आडवी आली, कोणची तरी कर्मे आड आली आणि स्वामींचं आणि सर्व परिवारांचा वियोग होतोय. आणि तो वियोग भटोबा स्वामींना समजवत आहेत, परंतु स्वामी मात्र समजवायला तयार नाही. आता सेवकांनी पालखी खांद्यावरती उचललेली आहे आणि आता पालखी राजाच्या दिशेने त्या दरबाराकडे निघालेली आहे. नागदेवाचार्य पालखीच्या तोंडाशी स्वामींच्या बरोबर चालत आहे, स्वामींकडे बघत आहे, स्वामी त्यांच्याकडे बघत आहे. दोघांचा संवाद होतोय, शब्दाद्वारे नाही, फक्त नेत्राद्वारे संवाद आहे. भटवासांना काय म्हणायचंय स्वामी जाणतात, स्वामींना काय म्हणायचंय भटवासही जाणतात. त्या पालखीच्या तोंडाशी जात आता त्या राजाच्या दरबाराजवळ पालखी येऊन थांबलेली आहे. सर्व प्राणांगण सर्व लोकांनी अगदी भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे, नगारा वाजत आहे. सर्वजण स्वामींचं सौंदर्य, स्वामींचं औदार्य, स्वामींची ती प्रसन्न मुद्रा न्याहाळत आहे. न्याहाळत असताना स्वामी नागदेवाचार्यांना जवळ घेऊन म्हणतात की नागदेवा थोड्या वेळ थांबा गा. भटोबास म्हणतात नाजी, मग आता थांबवणार नाही. आता देवाला उत्तरापंथी जाताना मला पाहणार नाही, जी बेलापूरहून इथं आलो, अवघा हा प्रसंग मी अनुभवला. पण आता देवा विनंती करतो, हा तुमचा वानरा कधी तुमचा शब्द खाली पडू देत नव्हता जी. हा तुमचा वानरा तुमची अवघी प्रवृत्ती जाणत होता जी. देवा तुम्ही एक वेळ सांगितलं असतं ना की त्या जळांत पाण्यात काय एखादी खोल दरी असली तिच्यात उडी खारे वानऱ्या तरी आम्ही काढली असती जी. परंतु आता नाजी माझंही होणार नाही. हात जोडले विनंती करताय, अवघ्या अंगाला थरकाप सुटलाय, शरीरही रोमांचचकित झालेलं आहे. आणि आता चक्कर येता की काय असं झालेलं आहे. ज्या तळपायाला आलेल्या मुंग्या असतात त्या अवघ्या शरीरामध्ये आता धुळघूस घालत आहे. आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने आता स्वामी त्यांना म्हणतायत की थोडी वेळ थांबा, तरी अनेक एक आश्चर्य दाखवलं असतं. परंतु भटवास म्हणतात की नाजी तेवढंही सामर्थ्य आता आमच्यामध्ये नाही, म्हणून देवा आता आम्ही जातो. आणि वांद्रेश आता निघालेले आहे. कुठं त्या यात्रेला कुठलाही अंत नाही, त्या यात्रेला कुठलाही अस्त नाही. अशा जीवनाच्या यात्रेने आता नागदेव आचार्य निघालेले आहे. आणि इकडं स्वामीही आता उत्तर यात्रा आणि उत्तरेच्या दिशेने स्वामी आता निघालेले आहे. मधला प्रसंग सांगणार नाही. आणि आता स्वामींची ती उत्तर यात्रा चालू झालेली आहे.
अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर गंगा तीराला आपण कशा कशा भीती दिल्या, आता ते कालचक्र स्वामींच्या डोक्यामध्ये फिरत आहे. पण याच्याही पलीकडे कुठल्याशा भक्तांमध्ये जेवढा जिव्हाळा सर्वज्ञांना वाटत नाही तेवढा जिव्हाळा ते आता बटोबासांविषयी करत आहे. माझा वानरा जो आमच्या विना एक शब्दही पलीकडे जाऊ देत नव्हता, तो वानरा आज एकटाच आहे. ज्या सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू महाराजांनी आपल्या श्रीचरणाचा अंगुठा वक्षस्थळावर ठेवून ते वक्षस्थळ प्रसादित केलेलं आहे, तो वानरा आज एकटाच आहे. स्वामींची चिंतन आणि स्वामींचं तो निधिध्यास सुरूच आहे. आणि आता स्वामी उत्तरेच्या दिशेने निघालेले आहे. अनेक उत्तरेच्या जवळ आले स्वामी. महाराष्ट्राची मध्यरेषा आहे, महाराष्ट्राच्या त्या सीमेरेषेच्याही पलीकडे गेले. आता इंदोरच्या दिशेने स्वामींची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि स्वामींची वाटचाल सुरू झालेली असताना एका झाडाखाली स्वामी दुःखपूर्वक बसतात. बसायलाही आणि आता बाईसाही नाही, आसन घालायला श्रीचरण प्रक्षालन करायला बाईसाही नाही, तांबोळ द्यायला भुटोबासही नाही, आणि स्वामींची प्रवृत्ती स्वामींचा व्यापार करायला भक्तजनही नाही. आता फक्त एकटे स्वामीच आहे. अहो जो अव्यक्तमंत परमेश्वर आहे तो एकटा जरी असला तरी व्यक्तमंत झाल्यानंतर या जीवाची तो जवळीक करतो. या जीवाची जवळीक केल्यानंतर या जीवाला तो आपलासा करतो आणि या जीवाला आपलाशा केल्यानंतर त्या सुरपावधीचा आनंद देतो. ज्या परमेश्वर महाराजांनी उद्धरण व्यसनाचा विडा उचललेला आहे, ज्या सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू महाराजांनी अवघ्या समाजाचं कल्याणकारक विडा उचललेला आहे, ज्या सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू महाराजांनी 800 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राची माती पवित्र केलेली आहे, ज्या सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू महाराजांनी या जीवाची अविद्या छेद करण्यासाठी कुठलाही स्वार्थ नसून हा परमेश्वर अवतरित झाला. आणि अवतरित होऊनही आता तो परमेश्वर सर्व भक्तजनांच्या पलीकडे एकांतात जात आहे. स्वामींची जी प्रारंभिक यात्रा आहे ती एकांतापासूनच आहे आणि स्वामींची शेवटची यात्रा आहे तीही एकांतापासूनच आहे. स्वामींच्या सोबत कोणीही नाही. आणि आता स्वामी झाडाखाली बसलेले आहेत आणि स्वामी आता आठवत आहेत कोणाला, तर नागदेवाचार्यांना. नागदेवाचार्यांची अवस्था बघताय आणि नागदेवाचार्यांची अवस्था बघत असताना स्वामींच्याही डोळ्यामध्ये अश्रू उतरलेले आहेत. स्वामी बघतायत की वानरा कुठेतरी जातोय, कोठे जातोय त्याला दिशा नाही. त्या भानकिडीच्या दिवसा जायला तिथं अंगावरती काटा येतो, तिथं वानरा रात्रीचा हिंडत आहे. भिक्षा मागत असताना भिक्षा द्या न म्हणून अहो माझा चक्रधर द्या, अहो माझा चक्रधर तुम्हाला दिसला का हो, असे शब्द म्हणत आहे. ज्या सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू महाराजांचं तत्वज्ञान नागदेवाचार्यांच्या कंठाशी उतरलेलं असूनही हा काही आन बोलेल, हा आमची प्रवृत्तीचा आम्हाला जे बोलायचं तेच बोलेल एवढा मनोधर्म असतानाही तो नागदेव आता दुःखामध्ये बुडून गेलेला आहे. उज्जैनला बरीच मंडळी गेली. उज्जैनला त्या स्थान नमस्कार करत असताना आठवलं कधी देवाला, वाटलं कधी देवाला दुःख आठवलं, अरे स्वामी आमच्या महाराष्ट्रातून या इंदोर राज्यात आले, आठवलं कधी. अरे त्याच गोट्यावरती बसून सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू महाराजांनी काय काय लीळा केलेली असेल कधी आठवलं? नाही आठवलं. का नाही आठवलं? कारण नाशिवंत प्रपंचाच्या जाळ्यामध्ये तुम्ही आम्ही गळून गेलेलो आहे. असेच नागदेवाचार्यांची जी दुःखाची अवस्था आहे ती मात्र फार वेगळी आहे. तुम्हा आम्हाला पाषाणासारखे अंतःकरण आपले झालेले आहेत, जिच्या समोर माणूस जरी मरत असला तरी संवेदना नाही, माणसाची संवेदनाही त्या ठिकाणी संपून गेलेली आहे. रोज शालेय शिक्षणामध्ये, शालेय जीवनामध्ये, कॉलेज असतील त्या ठिकाणी माणसाने माणसाची माणसासम वागावे ही प्रार्थना जरी चालत असेल, भारताचे सर्व लोक माझे बांधव आहे हे जरी चालत असेल, परंतु याच्याही पलीकडे माणसाची संवेदना जी आतून निर्माण होण्याची जी ऊर्जा आहे ती मात्र संपलेली आहे. मात्र आचार्यांची ते अंतःकरण, ती ऊर्जा, ती संवेदना, ती संवेदनशीलता मात्र संपलेली नाही. आणि म्हणून सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू महाराज झाडाखाली बसून त्या आचार्यांचं चिंतन करताय. आणि त्या आचार्यांचं चिंतन करत असताना आता देव रडताय, माझा देव रडतोय. आणि रडत असताना त्या नागदेवाचार्यांचं त्या प्रत्येक पुन्हा तो आता निहाळत आहे. नागदेवाचार्य आता त्या भानकिडीच्या त्या
अरण्यामध्ये पडलेले आहेत. विरक्ती अवस्था उत्पन्न जन्माला आलेली आहे. इतकी विरक्त, इतकी उत्पन्न अवस्था निर्माण झाली, इतकी निर्माण झाली की आता शरीराला वाळवी लागून शरीरच नष्ट होतं की काय असं झालेलं आहे. बंधूंनो, सज्जन हो, तो प्रसंग अनुभवा. काय असेल त्या काळचं वातावरण, काय असेल ती स्वामींची, आणि काय असेल तिथला तो वातावरणाचा तो दुःख, त्या दुःखाची ती तीव्रता किती असेल. उन्हाळ्यामध्ये चपात्या करत असताना चुलीजवळ बसल्यानंतर ज्या जळ्या लागतात ना, त्याच्याही पेक्षा कैक पटीने दुःखाच्या जळ्या वांद्रेश आचार्यांच्या अंतःकरणाला पोळून काढत आहे. कशा पोळून काढत आहेत? ज्याप्रमाणे चपातीला जर 5 मिनिटं बघितलं नाही तर चपाती जळून धूर निघतो ना, तसा आता नागदेव आचार्यांच्या नागदेव आचार्यांच्या त्या शरीरातून धूर निघतो की काय असं झालेलं आहे. कडक उन्हाळा आहे, आणि उन्हाळा असल्यामुळं आता नागदेव आचार्य त्या विस्मृतीत पडलेले आहे. मात्र आता स्वामी धीरगंभीर होऊन त्या आचार्यांचं चिंतन सोडून आता स्वामी थोडेसे पुढे निघालेले आहेत. पुढे निघालेले असताना मध्यंतरी वाटेमध्ये स्वामींना चाटे भेटतात, आणि ते तत्पूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांना सारंग पंडित भेटतात. तेच सारंग पंडित, ज्या सारंग पंडितापती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी महातीर्थस्थान आपल्या डोंबेग्रामच्या शिन्नस्कळीवरती आधार निरूपण केला होता. तेच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज सारंग पंडिताला भेट देत असताना म्हणतात, पांड्या आता तरी अनुसरा गा. पण तरीही सारंग पंडित अनुसरत नाही, आणि तिथूनही स्वामी अजून उदासीन होतात, आणि उदासीनता स्वीकार करून स्वामी आता पुढे जात आहेत. रस्त्यात स्वामींना चाटे भेटत आहेत. चाटे भेटल्यानंतर ते चाट्याशी आणि स्वामींचा संवाद होतोय, आणि ते चाटे कापड विक्रेते त्यांना बघितल्यानंतर ते स्वामी त्यांना म्हणतात की तुम्ही कुठे चालले? नाजी महाराष्ट्रात चाललो. महाराष्ट्रात चालले तर ठीक आहे, तर तिथं गेल्यानंतर आमचे जे भक्तजन असतील त्यांना भेटा. ठीक आहे जी, भेटतो. नमस्कार केला, निघालेले असताना आले, जवळ आले, महाराष्ट्रात आले. महाराष्ट्राच्या जवळ स्थानाजवळ आले. सर्व भक्तजन मंडळी डोक्याला हात लावून कुणी रडत होतं, कुणी स्वामींच्या लीळा आठवत होतं, कुणी दुःख करत होतं, तर कुणी आक्रोश मांडत होतं. आणि ते चाट्यांना बघितल्यानंतर चाटे म्हणतात की आओ भक्तजन हो, तुमचे स्वामी आम्हाला भेटले हो. ते काय करत होते ना? यवनांमध्ये राज्य करीत होते. ऐकून दुःख झालं, मनाला वाईट वाटलं. मधल्या खोलीमध्ये नागदेव आचार्य बसलेले होते. नागदेव आचार्यांजवळ सर्व भक्तजन मंडळी गेली, आणि गेलेली असताना विनतकंदर होऊन स्वामींच्या जवळ आचार्यांच्या जवळ बसली, आणि आचार्यांच्या जवळ बसलेली असताना आता नागदेव आचार्यांना सर्व भक्तजन मंडळी विनवणी करतात. नागदेव आचार्य हो, चाटे भेटले होते, आणि त्यांनी निरोप सांगितला की स्वामी आम्हाला त्या उज्जैन प्रांतामध्ये भेटले, आणि स्वामी यवनांमध्ये राज्य करत आहे. ऐकून भटवासांनी डोळेच लावून घेतले. माझा देव जो माझ्यासाठी एक क्षणभरही राहू शकत नव्हता, तो देव आज एकटाच आणि एकांतात त्या यवनांमध्ये राज्य करतोय. अहो कुणाला माहिती आहे, तुमच्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज वावरत असतानाही देवाला तुम्ही ओळखत नाही. निटळावरती हात ठेवून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज तुमच्यामध्ये तुमच्या अनुसरणाची वाट बघत असताना निटळाचा हात खाली येईपर्यंत आपण अनुसरत नाही. ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी उद्धरण व्यसनाचा विडा उचललेला आहे, असून त्या जीवाना त्याचा काही लाभ होत नाही. एखाद्या अज्ञानी माणसाजवळ जर परीस असला आणि त्याला विचारलं की तुझ्याजवळ काय, तो म्हणून दगडे, ज्ञान नाही. तुम्हा आम्हाला जर परीस सापडू द्या तर कोट्यावधी रुपये त्या परीसाच्या माध्यमातून आपण कमवून घेऊ शकतो. परंतु ज्ञान नसल्यामुळं माणूस परीसाला सुद्धा दगड समजतो, आणि तोच प्रसंग आता नागदेव आचार्यांच्या मनामध्ये चालू झालेला आहे. ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी पैठण येथे कैवल्यदान घ्या म्हणून धावा फोकरविला, तो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज आता त्या यवनांमध्ये राज्य करतोय. किती दुर्दैव आहे, माझा देव हा माझ्यामध्ये मला सोडून त्या यवनांच्या प्रांतामध्ये, त्या यवन नगरीत राज्य करतोय, त्या यवनांमध्ये राज्य करतोय.
मला स्वामींनी संबंध दिलं. किती पापी मी, अनंत सृष्टी पाप केलं. त्या पापामुळं आज हे दुर्दैव उदयाला आलं. इतकं दुर्दैव उदयाला आलं, इतकं दुर्दैव उदयाला आलं की नाशवंत प्रपंचामध्ये असतानाही परमेश्वराच्या तत्वज्ञानाची जाणीव होत नाही, इतकं दुर्दैव निर्माण झालं. मात्र सर्व भक्तजन मंडळी आता नागदेवाचार्यांना विनंती करतात की आम्ही आता स्वामींच्या भेटीला जाऊ, स्वामी तिथं आहेच तर. यावर नागदेवाचार्य म्हणतात की तुम्ही स्वामींच्या दर्शनाला जातात, मग मला काही जावत नाही. परंतु स्वामींनी आज्ञा केली ना की आता तुम्हाला नव्या संबंध यादी पुन्हा भेट होणे नाही. तो प्रसंग, तो वचन, ती आज्ञा स्वामींचीच तर आहे ना. आणि मग स्वामींची आज्ञा जर तुम्ही भंग करत असाल तर भक्तच कसले. म्हणून स्वामी भटोबास भक्तजनांना म्हणतात की आता तुम्ही तिकडे जाऊ नका. जे स्वामींनी विहित जो आचार सांगितलेला आहे तो आचार काटेकोरपणे पाळा. तेवढंच जर झालं नाही तर फक्त दसी धरा, परंतु त्या उत्तर पंथाकडे आता जाऊ नका. आणि स्वामींचं आता या इंदोरच्याही पलीकडं अखंड जीवोद्धरण व्यसनाचं कार्य प्रारंभ झालं. आणि प्रारंभ होत असताना आता स्वामी उत्तरेच्या दिशेने निघून गेलेले आहेत. स्वामींची जी अव्यक्त स्वरूपाहून उल्लेख झाला तिथून जी यात्रा चालू झाली ती आता पुन्हा सवार महासवार होईपर्यंत बंद होणार नाही. ही स्वामींची अविरत आणि अखंडितपणे चालत असलेली उत्तर यात्रा. माझा विषयाला सुरुवात करत असताना माझा विषय जो आहे तो उत्तर यात्रा हाच का निवडलेला असेल या सर्व माध्यमातून तुम्हाला कळाला असेल. ज्या यात्रेला कुठलासा अंत नसतो. मग तुम्ही म्हणशाल की अंतयात्रेला काही अंत नसतो का? अंतयात्रेचा अंत असतो, मात्र जीवाचा कधीही अंत होत नसतो. यासाठी मी तुम्हाला प्रमाण म्हणून श्लोकही दिला. वासांसी जीर्णानी यथा विहायन नवाने गृह्णाती नरोपरण. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचं उत्तर यात्रेचं विश्लेषण सांगत असताना या ठिकाणी कटाक्षाने सांगावं असं वाटतं की उज्जैनच्या स्थानावरती गेलेली सर्वच भक्त मंडळी सर्वच तिथं गेल्यानंतर कुठेतरी बसून त्या स्वामींच्या त्या प्रवृत्तीविषयी किंवा उदासीनतेविषयी चिंतन केलं. कधी त्या शिन्नस्थळीवरती गेल्यानंतर पार त्या शिन्नस्थळीला विशेष काढले, इतके विशेष काढले की त्या शिन्नस्थळीला खाली नेलं. त्या शिन्नस्थळीचे आता पार त्याच्यात केमिकल टाकून फिट्ट करावं लागलं. इतकं लोकांनी त्याला घेऊन गेले. घरामध्ये शिन्नस्थळी नेली, घरामध्ये शिन्नस्थळी नेऊन ठेवली. आमच्याकडे आसन शिन्नस्थळी आहे, बस. कुठल्या स्थानाचे विशेष घरामध्ये नेले आणि घर भरून ठेवलं, बस. खूप झालं. परंतु त्या शिन्नस्थळीवरती गेल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी याच ठिकाणी बसून तर सारंगपणी त्याला आधार तर निरूपण केला. हा प्रसंग कधी अनुभवला? पाणी येतच अवसर्जना तर यायचे अधोपरीच्या वृक्ष व्हायचे का? तो प्रसंग कधी डोळ्यासमोर आला? त्या झाडाला होत असलेले ते दुःख किंवा दुसऱ्या तुम्ही जे झाड बघता त्या झाडाला होत असलेले दुःख कधी तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितले? गव्हामध्ये होत असलेले ते बारीक बारीक किडे, त्या किड्यांकडे बघितल्यानंतर कधी घृणा उत्पन्न झाली नाही? करोनासारखी महामारी येऊन सुद्धा पुन्हा जगण्याची उमेद सुरू ठेवून आपण सर्वजण जगत आहोत. कधी वीट आला नाही. अब्जो करोडो रुपये देऊन ऑक्सिजन विकत घेतले, कुठल्या मेडिसिन वापरल्या, तरी जगण्याची उमेद आहे. आणि मग स्वामी त्या ठिकाणी काय म्हणतात माहिती आहे? त्या ठिकाणी स्वामी म्हणतात की भक्तजन आम्हा विना अजूनही जितेची असे. आमच्या विनाही भक्तजन अजूनही जगतच आहे. आणि म्हणून स्वामींनं हा अवघा महाराष्ट्र सोडून स्वामींची ती अखंड आणि अविरतपणे चालत असलेली उत्तर यात्रा चालू झाली. बंधूंनो, सांगत असताना याचा तात्पर्य अर्थ काही जास्त नाही. याचा तात्पर्य अर्थ हा इतकाच आहे की दुःखाशिवाय परमेश्वर मिळू शकत नाही. मी तुम्हाला ज्ञान आणि प्रेम अशा 2 वाटा सांगितल्या होत्या. त्या 2 वाटा सांगायचंही काम हेच की मी विषयांतर केलं नाही. कित्येक जण तुमच्यामध्ये विद्वान म्हणतील की हा विषयांतर झालंय. विषयांतर नसून जो विद्वान आहे, जो समजून घेणार आहे, त्याला ह्या गोष्टी समजली असेल की ज्ञान आणि प्रेम ह्या 2 बाजू मांडत असताना, या 2 बाजू तुमच्या समोर सांगत असताना
प्रेमियाला त्याची गरज नाही, कारण तिथं दुःख आहे. आणि स्वामी शेवट काय म्हणाले की वापडे वानरे भक्तजन आम्हाविन अजून एक जितेची असेल. प्रेमियाविषयी असं म्हणले नाही. स्वामी भक्त प्रेमियाच्या भक्ताची आशंसा करतात, ज्ञानियाची करत नाही. म्हणून हा विषय मांडत असताना सांगायचा तात्पर्य अर्थ तो इतकाच की त्या 2 वाटा तुम्हाला सांगितल्या, तर 2 वाटा सांगत असताना प्रेमिया जगत नाही, मात्र ज्ञानिया हा जगत असतो. आणि ज्ञानिया हा जगत असताना त्याच्याविषयी स्वामींना जे सखोल तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे, जिज्ञासक महादायसाच्या प्रवृत्तीमुळे जे तत्वज्ञान उदयाला आलेलं आहे, जो महानुभावांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेलेला आहे, ज्याची पानं सोन्याची आहेत, ज्या इतिहास वाचल्यानंतर सुगंध निर्माण होतो, सुगंध दरवळतो, त्या महानुभावांचा इतिहास बघत असताना, स्मृतिस्थळ वाटत असताना आणि लीळा चरित्र डोळ्यासमोर धरलेलं असताना हे अवघा स्वामींचं तत्वज्ञान एकत्रित करून जर सारांश सार जर काही निघत असेल तर तो फक्त इतकाच आहे की स्वामींचं आचरण, स्वामींचं तत्वज्ञान, स्वामींचं स्मरण, कुठलीही गोष्ट जरी घेतली तरी निर्वेद, अनुताप, अनुशोच, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा या चारीच्या युक्तत्वी चत्वी स्मरण करून जोपर्यंत मनुष्य सर्वाच्या सर्व आलिंगनाच्या पलीकडे त्या परमेश्वराचंच आता मला आलिंगन आहे, बस कुठल्या गोष्टीचं मला आलिंगन राहिलेलंच नाही, असं जेव्हा माणसाला होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तो परमेश्वर तुमच्या लांब नसून तुमच्या अगदी जवळ येऊन तो तुम्हाला घेऊन जाईल. इतकं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये निर्माण होईल, इतकं सामर्थ्य त्या दुःखामध्ये निर्माण होईल. म्हणून सांगायचा तात्पर्य सारांश तो इतकाच की दुःखाशिवाय परमेश्वर मिळू शकत नाही. आणि दुःखाशिवाय परमेश्वर मिळू शकत नाही तर कालच गुरुवारांनी सांगितलं की तुम्ही सुरुवात करा. जोपर्यंत मनुष्य यात्रेला सुरुवात करत नाही तोपर्यंत त्याचा कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून तुमची ही जीवनयात्रा आहे, ह्या जीवनयात्राची सुरुवात करत असताना जर गाडी चांगली असेल तर ती होईल, आणि गाडी जर चांगली नसेल तर ती जी यात्रा आहे ती पूर्ण होणार नाही. बघा, श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती बघितलेली असताना श्रीकृष्ण महाराजांच्या त्या संपूर्ण मूर्तीचा पायापासून डोक्यापर्यंत चिंतन करत असताना आपल्याला तो एकदम सुंदर असा मोरपीस दिसतो, सुंदरसे कपडेही दिसतात. स्वामींचं 32 लक्षणी ते देही मूर्तिज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. परंतु स्वामींचा राजवेश म्हणल्यानंतर स्वामींचा थाट हा असणारच, श्रीकृष्ण महाराजांचा बरं का, नाही तर तुम्ही म्हणशाल स्वामींचा. स्वामी तर म्हणतात एकीकडे अस्थिपर्यंत निरूपण करतात, नाही एकीकडे तर राज्यवेश स्वीकार करतात. तर गोंधळ न होण्यासाठी सांगतो, श्रीकृष्ण महाराजांचं मी आता तत्वज्ञान सांगत आहे. आणि श्रीकृष्ण महाराजांचं तत्वज्ञान सांगत असताना त्या मूर्तीचं वर्णन करत असताना तो मोरपीस, सुंदरचा मोरपीस लोकांना दिसतो, लोक त्याला डोक्याला लावतात, चांगली गोष्ट आहे. लोक श्री गोकुळाष्टमी किंवा कुठलीशी असा उत्साह, कुठलेसा असा महोत्सव असेल तर त्याला श्रीकृष्ण म्हणतात, अगदी उत्तम. परंतु याच्याही पलीकडं कधी कृष्णाच्या हातातील बासरीचं तुम्ही निरीक्षण केलं? त्या श्रीकृष्ण महाराजांच्या बासरीमध्ये बघत असताना तिला 6 भोक आहे. आणि त्या श्रीकृष्ण महाराजांच्या बासरीचा नियम असा आहे, त्या बासरी बनवत असताना बासरी कुठल्याही बांबूची बनत नसते, तो कोवळा बांबू पाहिजे असतो. जास्त जाळ झाला, जास्त जरड झाला तर तो बनत नाही, चिरफळून जातो, मग हवा कुठल्याशा कुठेही पळते. म्हणून कवळा बांबू लागत असतो आणि त्याच्यात गाठीही लागत नाही, गाठीही तिथे चालत नाही, कारण त्याच्यात फुंकर फुकल्यानंतर ती सहज गेली पाहिजे, म्हणून गाठीही चालत नाही. आणि सगळे वाद्य जर तुम्ही बघितले तर सगळ्या वाद्यांना 7 स्वर असतात. कुठलेही वाद्य घ्या, तबला घ्या, पेटी घ्या, झांज घ्या, कुठलेही वाद्य घ्या, त्याला 7 स्वर असतात. परंतु श्रीकृष्ण महाराजांच्या बासरीमध्ये 7 स्वर आहे आणि 7वा स्वर हा स्वतः भगवान श्रीकृष्ण महाराज आहे. आणि त्या बासरीला तयार करत असताना कुठल्याशा गाठी पाहिजे नसतात, म्हणून तो बांबू कवळा पाहिजे. जर जरट असला तर तो फुटून जातो. आणि म्हणून आम्ही जरट झालेलो आहोत, आणि जरट झाल्यानंतर जर याची बासरी तयार करायला गेलं तर ती फुटणार आहे. तिला जर होल पाडायला गेलं तर तो चिरफळणार आहे. आम्ही काय जर आम्हाला जर तत्वज्ञान सांगायला गेलं, आम्हाला जर
आचरण करायला लावलं तर आपण चिरफळून जाऊ. आपल्याला जर त्या 6 भोकांसारखा जर आपल्याला कोणीतरी अष्टपैलू व्यक्तिमत्वासारखं जर आपल्याला कोणीतरी तयार करत असलं, षटकोनासारखं जर आपल्याला घडवीत असलं तर आपण चिरपळून जाणार आहे, आपला भुगा होऊन जाणार आहे. कसा तर त्या बासरी निर्माण करणाऱ्याचा जसा भुगा होतो तसा. परंतु जर कवळा बाबू असला तर त्याची एकदम उत्तम बासरी तयार होते आणि ती भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या हातामध्ये विराजित होती. सांगायचं याच्यातून तात्पर्य अर्थ एवढाच की तुमची जर यात्रा तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती त्या कोवळ्या वाळकासारखी पाहिजे, कोवळ्या बांबूसारखी पाहिजे. जर ती जरट झाली तर ती चिरफळून जाणार आहे. आणि म्हणून तुमची जीवनाची यात्रा सुरुवात करत असताना त्या गाठी आहेत, ज्या गर्वाच्या गाठी असतील, अहंकाराच्या असतील, शरीरपूंच्या गाठी असतील, त्या पलीकडे सारून अनुसरण घेत असताना या सर्वांचा त्याग करून तुमचं अनुसरण घडायला हवं. कारण ह्या जर गाठी असल्या तर ते चिरफळून जाणार आहे. म्हणून त्या गाठीला पलीकडे करून तुमची ही जीवनयात्रेला सुरुवात करायचीच असेल तर ती कशी केली पाहिजे, तर तो बासरी निर्माण करणारा जशा त्या गाठीही काढतो आणि सर्व काढून जशी ती बासरी निर्माण करतो आणि मग ती श्रीकृष्ण महाराजांच्या हातामध्ये विराजित करतो, तशी तुम्हाला तुमची जीवनरूपी यात्रा सुरुवात करायची असेल, त्या कैवल्य गडावरती न्यायची असेल तर या सर्व नाशिवंत गोष्टीचा त्याग करून ती यात्रा तुमची त्या कैवल्य गडाकडे प्रस्थान करायचे असेल तर या सर्व गोष्टीचा त्याग करून त्या तत्वज्ञानाला आपल्या अंतःकरणात उठून त्याच्या अनुसार आचरण करून तो कैवल्यगड आणि तो कैवल्य दाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज आपल्याला निश्चितपणे मिळेल. ही या नवरात्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना, तुमच्या सर्वांच्या चरणी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि समोर उपस्थित सर्वच गुरुबंधू, मायमावल्या, मायबाप बोलताना अनावधानाने एखादा शब्द लागला असेल तर सर्वांची मायबाप म्हणून क्षमा मागतो आणि तुम्ही क्षमाही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ही झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर